मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ऋषीने लोटस ज्या पद्धतीने वागलाय त्या पद्धतीने आता त्याच्याकडून सत्याचा शोध घेताना इकडे अन्नपूर्णाची मोठी नात म्हणजेच कमळी ह्या सर्व गोष्टीमध्ये निर्दोष आहे हे पुराव्यानिशी सिद्ध केलेलं असतं. आणि हे सर्व काही सिद्ध करून आता अनिकाचं ऋषीने चांगलंच थोबाड फोडलेलं असतं. तर ऋषीने लोटसला चांगलाच गावरान इंगा दाखवल्यानंतर लोटस आता इथे पोपटासारखं बोलू लागलेला असतो. आणि लोटसने हे सगळं करण्यासाठी कोणाची मदत घेतली, कोणी त्याला हे सगळं करायला भाग पाडलं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा इथे लोटस सांगतो तेव्हा मात्र ऋषीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. हे सगळं कशा पद्धतीने घडलंय आणि ऋषीने हे सगळं कसं घडून आणलं हेच आपल्याला याच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचंय, पाहायचंय. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता आपण पाहतो इथे अनिका मुद्दामच लोटसच्या जवळ जाते आणि त्याला म्हणत असते, हे बघ लोटस, तुला कमळी आवडते ना, मग ती माझी सिस्टर आहे, तिला सुद्धा तू कदाचित आवडत असशील. मग तू एक काम कर ना, तिला मस्त तुझ्या मनातील प्रेम ते तिच्यासमोर मांड ना. तेव्हा लोटस म्हणत असतो, अगं पण अनिका, तिला मी आवडत असेल का, तू कर तर खरं, मी तुला सगळी मदत करेल. असं म्हणून आता कॉलेजच्या एका रूममध्ये खूपच सुंदर असा एक टेबल डेकोरेट केलेला असतो. हॉट साईजचे जे काही बलून्स आहेत ते रेड रंगाचे लावलेले असतात आणि मुद्दाम तिथे कमळी जाईल हीच वाट पाहत असतो. आणि माझं तुझ्यावर आभाळभर प्रेम आहे असं सुद्धा बोर्डावर लिहिलेलं असतं. जेव्हा कमळी तिथे जाते आणि लोटसला हा सर्व प्रकार काय विचारते, हे कोणासाठी केलेस असं विचारल्यानंतर आता इकडे तो म्हणत असतो, ऐकून तरी घे, अरे वेडा आहेस का तू, तू इथे कशासाठी येतोयस? हे बघ, ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी आपण कॉलेजमध्ये येत नाहीत, आपण शिक्षण घेण्यासाठी कॉलेजमध्ये येतोय. लोटस, आपलं वय खूप कमी आहे असं कमळी त्याला बोलते. पण अनिकाने टाकलेला डाव असतो. आता अनिका जेव्हा कमळी इथे ह्या खोलीमध्ये येते त्याच वेळेला अनिका प्रिन्सिपलकडे जात असते. आता प्रिन्सिपलकडे गेल्यानंतर तिला कमळी काय करते आणि ह्या रूममध्ये नेमकं काय चाललंय ह्या गोष्टी दाखवायच्या असतात. जेव्हा प्रिन्सिपल आणि इतर स्टाफ त्या खोलीमध्ये येतो आणि तेव्हा सगळीकडे ते पाहायला जातं तेव्हा इथे प्रिन्सिपलच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा अनिकाचा हा प्लॅन सक्सेस होत असतो. आता प्रिन्सिपल इथे विचारत असतात, कमळे हे सगळं काय? ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही दोघं कॉलेजमध्ये येत आहेत का? आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला कॉलेजमधून काढून टाकतोय आणि तुमची हे सर्व करण्याची हिंमत कशी झाली? त्यावर कमळी म्हणत असते, हे बघा सर, मला हे सगळं काहीच माहिती नव्हतं. मी फक्त ह्या खोलीमध्ये आल्याच्यानंतर मला हे सर्व काही दिसलं. ह्या सगळ्या गोष्टी मला नाही माहिती. त्यावर आता इकडे अनिकाने सांगितल्याप्रमाणे लोटस म्हणत असतो, अगं कमळी, असं काय करतेस? तू मला नेहमीच लाईन मारतेस आणि ग्रीन सिग्नल देत आहेस, म्हणून माझं तुझ्यावर प्रेम आहे हीच गोष्ट मी तुला सांगतोय, बाकी काहीच नाही. तेव्हा आता इकडे कमळीला फार राग येत असतो. कमळी विचार करत असते, हा मुलगा असं का बोलतोय, ही गोष्ट तिला समजत नसते. आणि शेवटी कमळीला आता उद्या कॉलेजमधून रेस्टिकेट करून आता तिच्याकडे असलेलं जनरल सेक्रेटरीचं पदसुद्धा इथं ते काढून घेणार असतात. ह्याच गोष्टी इथे घडत असतात. तेव्हा ऋषी म्हणत असतो, माझा पूर्ण विश्वास आहे की कमळी असलं काहीही करू शकत नाही. प्लीज तुम्ही एकदा सर्व गोष्टीचा सारासार विचार करून घ्या. हे बघा, तुमचं काहीतरी चुकतंय असं सुद्धा इथे आता ती बोलते. त्यावर रागिणी म्हणत असते, काही एक चुकीचं बोलत नाही येत ते, अगदी बरोबर बोलतायत. ही कमळी काही लहान आहे का, अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी करते? तिची हिंमत कशी होते हे सगळं काही करण्याची? ही समजते काय कोण स्वतःला? असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. पण जेव्हा ऋषी संध्याकाळी घरी जातो आणि जेव्हा ऋषी घरी जातो त्याच वेळेला आता इकडे ऋषी विचार करत असतो, मला तर कमळी चांगलीच माहिती आहे, कमळी असं करणं शक्यच नाही. नक्कीच ह्या सर्व गोष्टीमागे कोणीतरी आहे, कोणीतरी कमळीला मुद्दाम ह्या सर्व गोष्टीमध्ये अडकवत आहे. पण कोण अडकवत असेल असं आता मला विचार करावा लागेल, पाहावं लागेल. त्याच वेळेला आता ऋषी विचार करतो, हे सगळं लोटसने केले, मग लोटसलाच हाताशी धरूयात. काही जरी झालं ना तरी तो ह्या सर्व गोष्टी कोणी केल्यात, कशामुळे केल्यात हे सगळं काही सांगू शकतो असं ऋषी विचार करत असतो.
आणि तेव्हा तो दुसऱ्या दिवशी ताबडतोब लवकरच आता कॉलेजमध्ये जातो. जेव्हा कॉलेजमध्ये जातो तेव्हा लोटस त्याला भेटतो आणि लोटसला तो विचारत असतो, "काय मग लोटस, काय चाललंय?" तेव्हा तो म्हणत असतो, "नाही सर, काही नाही, बोला ना, कशाबद्दल बोलताय?" "काही नाही, काल जो काही प्रकार झाले ना, मला त्याच्याबद्दलच तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे." तेव्हा लोटस म्हणत असतो, "हे बघा सर, मला जे काही झाले ना त्याबद्दल नाही काही बोलायचंय. त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी तुम्हाला सॉरी म्हणतो." पण आता इकडे तो थांबत नाही. तो म्हणत असतो, "मी तुला काय सांगतोय ह्या गोष्टी तुझ्या नीट लक्षात येत आहेत का? खरं खरं सांग, ह्या सर्व गोष्टीमध्ये, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कोण आहे तुला? कोण सपोर्ट करतंय?" तेव्हा लोटस आता घाबरलेला असतो, कारण कमळीला सुद्धा रेस्टिकेट करणार आणि तिच्यासोबत मला सुद्धा जावं लागते की काय, ह्या भीतीने तो आता घाबरतो. आणि जसं जसं ऋषी ते ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं प्रश्न विचारत जातो, तेव्हा मात्र लोटस आता इकडे ऋषीला सर्व गोष्टी खऱ्या खऱ्या सांगू लागतो. तो म्हणत असतो, "सर, मला खरंच माफ करा, पण हे सगळं मला अनेकाने करायला लावलेलं आहे. मला कमळी आवडत नाही, ती एक मुलगी म्हणून चांगली आहे, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझी खरंच सांगतो, माझी काहीच चूक नाही आहे. मी तुम्हाला खरं सांगतो." तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, "कोणी सांगितले मग तुला हे करायला?" त्यावर तो म्हणत असतो, "हे मला सर्व जे काही आहे ना ते अनिकाने करायला सांगितलं आहे. अनिकाने मला ह्या सगळ्या गोष्टीत अडकवलं आणि तिनेच सांगितलं की तू असं सांग की इथे आता तुझं कमळीवर प्रेम आहे आणि त्या सगळ्या गोष्टी तू सांग, मग बघ कसं सगळं व्यवस्थित होतंय." असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आता ऋषीचा मोर्चा जो आहे तो अनिकाकडे वळतो आणि अनिका तर मस्त हसत खेळत असते. तिला कोणत्याही गोष्टीचा गम नसतो. आणि त्याच वेळेला आता इकडे ते म्हणत असतात, "हे सगळं काय आहे? कशाबद्दल ह्या सर्व गोष्टी तुम्ही इथे बोलत आहात? तुमचं काय चाललेलं आहे?" असं सुद्धा आता इकडे ते बघतात. आणि त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे सुरू असते आणि ती म्हणजेच की आता ऋषी फार जास्त चिडचिड करत असतो. तो म्हणत असतो, "काय चाललंय हे तुमचं सर्व काही? आणि त्याचबरोबर अनिका, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही अशा पद्धतीने करण्याची? तू समजतोस कोण स्वतःला?" असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला अनिका म्हणत असते, "म्हणजे तू सगळं हे माझ्यासाठी माझ्याकडे का बरं बोलतोयस? मी नेमकं काय केलेलं आहे?" असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे होत असताना आता ऋषीला फार राग येतो आणि तो म्हणत असतो, "हे सगळं काय आहे आणि ह्या सर्व गोष्टी कोणाबद्दल, कशाबद्दल बोलत आहात?" असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की आता इकडे तो म्हणत असतो, "लोटसने आता मला सगळं काही सांगितलंय." असं म्हणून तो अनिकाच्या कानाखाली मारतो. आणि तेव्हा अनिका म्हणत असते, "काय काय सांगतोयस काय? हे बघ, मी असं काही नाही केलेलं." त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, "तू काही नाही केलेलं म्हणजे नेमकं हे असं कसं होऊ शकतं? ह्या सर्व गोष्टी तूच सांगितल्यास." तेव्हा आता इकडे दुसऱ्या बाजूला कमळीला केबिनमध्ये बोलवलेलं असतं आणि जनरल सेक्रेटरीचा राजीनामा द्यायला सांगितलेला असतो. "तू जनरल सेक्रेटरी आहेस आणि तो राजीनामा तू देणार आहेस." असंच इथे काहीसं सुरू असतं. पण अगदीच त्याच वेळेला ह्या सगळा काही ऋषीने पराक्रम करून ठेवलेला असतो कमळीच्या बाजूने. लोटसने गुन्हा कबूल केलेला असतो आणि त्याचबरोबर अनिकाने सर्व गोष्टी शेवटी मान्य केलेल्या असतात. आणि त्यामुळे अनिका जे स्वप्न पाहत होती ते स्वप्न ऐनवेळी ऋषीने धाव घेऊन ते स्वप्न भंग केलेलं असतं. आता कामिनीचा सुद्धा डाव उलथून लावलेला असतो. आणि तेव्हा ऋषी येऊन म्हणतो, "थांब कमळी, 1 मिनिट प्रिन्सिपल सर, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कमळीची काहीच चूक नाही आहे. हा सगळं काही ह्या लोटसने आणि अनिकाने केलेलं आहे." आणि त्याच वेळेला लोटस म्हणत असतो, "हो सर, ह्या सगळ्यामध्ये कमळीची काहीच चूक नाही आहे. खरं तर माझीसुद्धा काहीच चूक नाही आहे, पण हे सगळं मला अनिकाने करायला लावलं आहे आणि मी ते केलं." आणि त्याचबरोबर कमळीला तर ह्या सर्व गोष्टीमध्ये काहीच माहिती नव्हतं. असं म्हणता क्षणी कमळी आता लोटसवर ओरडते आणि म्हणत असते, "तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची? मुलगी म्हणजे खेळ बाजार वाटतो का तुला?" असं म्हटल्याबरोबर अनिकाचा डाव आता इथे उधळून लावण्यात ऋषीला यश आलेलं असतं. तर पाहत रहा कमळी. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.